तम अंश पर कन्या मी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। जयवंत क्षत्रिय मराठा कुलवंत वर्गवंत सिंहासनाधीश्वर श्रीमान श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी, तख्त दौलती समोर केली नालाचारी, कधीच झुकली नाती दिल्लीच्या दरबारी, तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला, धर्मरक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली, महाराष्ट्रावर प्रेम अपार, महाराष्ट्रावर प्रेम अपार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, हो चमके शिवबाची तलवार। शहाजी महाराज स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्वराज्य स्थापन ज्यांनी केले असे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी या सर्वांना मी मानाचा मुजरा करते। आज छत्रपती शिवरायांची 396वी जयंती आणि या 96व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, छत्रपती शिवरायांचे विचार हे अखंड हिंदुस्थानामध्ये जागृती करणारे, सर्वांना प्रेरणा देणारे विचार आहेत। असा एकमेव राजा होता जो त्याचा सेनापती, त्याचा सैनिक जो होता त्याला मावळा म्हटलं जायचं, आणि या मावळ्याच्या मदतीनेच छत्रपती शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे। आणि ह्या कार्यामध्ये माता जिजाऊनं त्यांच्या हातात तलवार दिली आणि लढायला सांगितलं, पण आता लढाई आपली तलवारी सोबत नसून आता आपल्याला हातात लेखणी दिलेली आहे आपल्या आईने, आणि या लेखणी घेऊनच आपल्याला शिवरायांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपल्याला इतिहास घडवायचा आहे, एक यशाचं शिखर गाठायचं आहे, आणि ही शिखर गाठताना आपल्याला शिवरायांची कार्य आहे ते नक्कीच प्रेरणा देणार आहे। आज या कार्यक्रमाला ताईनं मला माझी मैत्री लाडकी मैत्री आणि माझे ननंदबाई लाडकी यांनी बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देते ताईंचे। सर्वांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते। धन्यवाद। आपल्याला शिवरायांचा
खरंच मावळा होता येईल का? तेवढं पुण्य नाही हो आपलं. पण या लोकशाही राष्ट्रामध्ये आम्ही जर छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासारखं थोडस जरी जगलो ना, तर हा महाराष्ट्र नव्हे, हा भारत जगाची प्रेरणा बनू शकतो. जगाची प्रेरणा बनण्याचं तत्वज्ञान, जगाची प्रेरणा बनण्याचा स्वाभिमान, जगाची प्रेरणा बनण्याचं शौर्य या महाराष्ट्राच्या मातीला कोण दिलं असेल तर ते 500 वर्षापूर्वी एका युगपुरुषाने दिलं. त्या युगपुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. किती दुर्दैव आहे आपलं, नाही का? एक इंग्लंडचा इतिहासकार काय म्हणतो, ग्रँडअप माहित आहे? ग्रँडअप असं म्हणतो की अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महापुरुष आमच्या इंग्लंडच्या भूमीमध्ये असता तर आम्ही नुसता अर्ध्या जगावर राज्य नाही, संपूर्ण जगावर राज्य केलं असतं. आणि छत्रपती शिवरायांचा फोटो डोक्यावर घेऊन नाचत असताना त्यांचे विचार आपल्या हृदयामध्ये सुद्धा विराजमान केले असते. इतिहासकार म्हणतोय दंड पर चीता मृगशुंड पर भूषण वे तुंड पर जैसे मृग